तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 20. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला? मग चला भेटूया त्यांना. अनवॉन्टेड मॅरेज भाग 20. रुहानने आपल्या मागे लपवलेली गन बाहेर काढली, सरळ शिवानीच्या कपाळावर पकडली. आता मात्र भीतीने शिवानीचे हातपाय थरथरू लागले. सगळे देव आठवत होते आणि समोर मात्र उभा असलेला तो कोणता तरी राक्षस वाटत होता. हे काय आहे? हे बघा, मला जर मारलं ना तर मी भूत बनून तुमच्या मानगुटीवर बसेल. हां, आधीच सांगते. हे खाली घ्या, मी ओरडेल. शिवानी पूर्ण शक्ती एकवटून बोलत होती. समोर साक्षात यमदूत उभा आहे असा भास होत होता. शाऊट लाऊडली. रुहान आपली नजर तिच्यावर रोखत बोलतो. जणू आता तिने काही बोललं किंवा काही केलं तरी त्याला फरक पडणार नव्हता. ती मात्र आ वासून त्यालाच पाहत होती. खडूस, अकडू, हलकटमेला, निर्दयी, पाषाण हृदय, बरेच जे सुचेल ते त्याला बोलत होती. पण मनात आता सध्या त्याच्या तोंडावर बोलायची निदान तिच्यामध्ये हिंमत नव्हती. चुकून रागात खटका उडाला तर आपण कायमचं जगातून उडू असं वाटलं. म्हणून केविलवाण्या नजरेने त्यालाच पाहत होती. शक्ती इथं उपयोगी पडणार नव्हती. काम युक्तीने करावं लागणार होतं. आयडिया! लगेच मनातच आनंदाने ओरडली. तो काही बोलणार त्याआधीच ती सरळ त्याच्या पायाशी झुकली. हे पती परमेश्वर, निर्दयी माणसा, सॉरी, खूप प्रेमळ माणसा, माझ्यासारख्या भोळ्या भाबड्या बालिकेला तुम्ही अशा यातना देऊन तुमच्या माथ्यावर पापाचं ओझं का म्हणून घेत आहात स्वामी? शिवानी खाली बसूनच त्याच्या डोळ्यात पाहत, अगदी केविलवाण्या नजरेने पाहत, केविलवाण्या स्वरात म्हणाली. ती काय बोलली हे तर त्याच्या अर्ध्याच्या वरून डोक्याच्या वरून गेलं होतं. तो बारीक डोळे करून आपल्या अतिहुशार बायकोला पाहत होता. मिठाईचं दुकान, नाटक नाही हा करायचं, सरळ आणि नीट उभं राहायचं. रुहानने आता सरळ तिच्या डोक्यावर गन ठेवून ट्रिगरवर बोट ठेवून बोलला. तशी ती गरीब गाय पुन्हा सावरून उभी राहिली. लग्न करायचं नव्हतं आणि आता मला सोडून जायचं पण नाही. वा, इतका आवडलो का तुला? तू म्हणत असशील तर इथून लगेच हनीमून स्वीट बुक करू का? रुहान ती गन तिच्या गालावरून हळूहळू खाली गळ्यावर घेऊन जाऊ लागला. तशी ती लगेच रागाने 2 पावलं मागे झाली. एकदम कचराकुंडी जवळ जसं नाक आकसून घ्यावं तशी तिची रिॲक्शन होती. आपलं एक बोट अगदी त्याच्या सरळ रेषेत त्याच्याकडे दाखवत आपली करारी नजर त्याच्यावर रोखली. आता सगळी स्तुतीसुमने त्याच्यावर बरसणार होती की पुन्हा त्याने डोळे वटारून तिला आपल्या हातातली गन दाखवली. जणू सांगत होता, पाहिलं का माझ्या हातात काय आहे? तशी शेरनी परत भिगी बिल्ली बनून मूग गिळून गप्प उभी राहिली. बायको बनायची खूप हौस आहे ना? सो लेट्स गो. आत्तापासून बायको बनायचे सगळे अधिकार दिले. चल, बायको म्हणून मनात नसताना तुला माझ्या आयुष्यात जागा दिली. जाधव घराची सून म्हणून तोऱ्यात मिरव. माझी बायको म्हणून जगाला ओळख करून दे. काय स्वार्थ साधायचा आहे घे साधून. पण रुहान तिच्याजवळ येत अगदी तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता. अगदी हवा जाईल इतकं अंतरही ठेवलं नव्हतं त्याने. तिच्या मात्र हृदयाची धडधड वाढली होती. बायको, त्याची बायको हा विचार मनात येताच जणू एक थंड हवेचा प्रवाह तिला स्पर्शून गेला. आज काहीतरी वेगळं जाणवलं पोटात. त्याचं इतक्या जवळ येणं अपेक्षित नव्हतं. त्याची ती रोखलेली नजर पाहूनच तिने भीतीने आवंढा गिळला. ते डोळे तिच्या काळजाचं पाणी करत होते. त्याचा तो स्ट्रॉंग परफ्यूम तिला वेड लावत तिच्या मनावर दस्तक देऊ पाहत होता. ती मात्र आपला श्वास रोखून त्याच्यामध्ये हरवण्यापासून स्वतःला रोखत होती. नव्हतं अडकायचं त्या गहिऱ्या काळ्या डोळ्यात. नव्हतं काही फील करायचं त्या मगरूर उर्मट मुलाबद्दल
ज्यामुळे तिचं आयुष्य एका रात्रीत पूर्ण बदललं होतं. तो त्याची ती धारदार नजर आत्ताही तिच्या त्या चेहऱ्यावर रोखत तसाच उभा होता. तसूभरही हलायचे कष्ट त्याने घेतले नव्हते. आता पुन्हा कोणती अट होती की पुन्हा कोणता दबाव टाकणार होता? त्याच्या त्या निर्विकार डोळ्यात ती भाव शोधायचा प्रयत्न करत होती, पण छ्या, काहीच तर दिसत नव्हतं. ना चेहऱ्यावरची रेष हलली होती, ना त्याची पापणी लवली होती. पण मी तुला बायकोचा दर्जा देईल हे कधीच शक्य नाही. तू माझ्यासाठी नेहमी नको असलेलं ओझं असणार आहेस. मी नवरा म्हणून कधी तुझ्या जवळ येईल असा विचार पण करू नको. पैसा पाहून नियत फिरली असेल तुझी, पण काही हरकत नाही. घरात इतके नोकर सांभाळतो, त्यात अजून एकाची भर पडली तर जड नाही आम्हाला. फक्त घरात राहताना रूमच्या आत जे नातं आहे ते बाहेर कळता कामा नये, नाहीतर तुझी सगळी नौटंकी एका क्षणात बाहेर काढेल. आजी, फक्त आजीसाठी तू माझ्या आयुष्यात असणार आहे हे नेहमी तुझ्या नसलेल्या मेंदूत फिट करून ठेव. आणि आता माझ्यासमोर एक शब्दही जास्तीचा नाही, नाहीतर खरंच या गावातून, नाहीतर या जगातून कायमचं गायब करेल. रुहान अगदी नॉनस्टॉप बोलून निघूनही गेला. जणू या खेळाला सुरुवात करण्याअगोदर तो तिला धमकी देऊ पाहत होता. नको असलेले लग्न, अर्थात हे अनवॉन्टेड मॅरेज निभावणं इतकं सोपं नसणार आहे हे पुन्हा सांगू पाहत होता. तो गेला तसा इतक्या वेळ धरून ठेवलेला श्वास तिने सोडला. डोळे भरून आले होते. त्याचे शब्द मनावर घाव करून गेले होते. स्वाभिमान, आत्मसन्मान सगळं काही गमावलं असं वाटलं तिला. त्याच्या एका हट्टापायी तिचं आयुष्य पणाला लागलं होतं. रुहान जाधव, खूप जास्त गर्व आहे ना तुला तुझ्या पैशाचा? एक दिवस अशी वेळ येईल की कितीही पैसा तुझ्याजवळ असला तरी रडशील तू. मी तुला रडवणार. शिवानी आपले डोळे पुसत मनात बोलते. जगात सगळ्यात जास्त राग ती त्याचा करणार होती. डोळे पुसून ती गाडीत जाऊन बसली. तो काय करत आहे आणि काय नाही याचा विचार करता त्याच्याकडं पाहण्याचे कष्टही तिने घेतले नाही. डोळे बंद करून सीटला मागे डोकं टेकवून ती बसून राहिली. रुहानने मात्र तिच्याकडे एक चोरटा कटाक्ष टाकला. डोळ्यात फक्त राग होता. ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून जणू सगळंच विस्कळीत झालं होतं असंच वाटत होतं त्याला. त्याने तिच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा लक्ष आपल्या हातात असलेल्या लॅपटॉपमध्ये घातलं. बरीच कामं पेंडिंग होती. आता उगाच नको त्या गोष्टीसाठी वेळ वाया नव्हता घालवायचा. हे यू, हे मिठाईची दुकान, वेक अप यू फूल. हे घर आले आहे, उठ. रुहान शक्य तितक्या हळू आवाजात तिला आवाज देत होता. अगदी सावरून बसलेली ती आता झोपेत घोडे विकून झोपल्यासारखी मस्त ताणून झोपली होती. इतकं बोललो तरी काही फरक नाही असं वाटलं त्याला. झोपेत साडीचा पदर कधीच खांद्यावरून हलका ढळला होता. आधीच साडीचा ब्लाऊज लूज होता. त्यात झोपल्याने ती एका साईडला झुकली होती आणि त्यामुळेच तिच्या खांद्यावरून थोडासा तो ब्लाऊज पण खाली सरकला होता आणि तिचा तो गोरापान नाजूक कॉलर बोनवर त्याची नजर पडली. अचानक श्वास वाढल्यासारखे वाटले त्याला. नाही म्हणलं तरी नजर आत्ताही तिच्या त्या खोल गळ्यावर रोखलेली होती. त्याच्याही नकळत त्याचे डोळे तिला स्कॅन करू लागले. अंगाने तशी त्याच्यासमोर खूप नाजूक होती. रंग त्याच्यासारखाच गोरा, नाक तरतरीत, ओठ रेखीव होते. जणू धनुष्यबाणची कमान असावी असा आकार होता. सडपातळ बांधा तिचा त्या नजरेत भरू पाहत होता. महाप्रत्यासाने त्याने स्वतःला सावरलं. चेहऱ्यावरून आपला एक हात फिरवत मनात आलेले नको ते विचार बाजूला झटकले. शिवानी, त्याने जरा जोरातच तिचं नाव घेतलं. पहिल्यांदा तो तिचं नाव घेत होता. एक वेगळीच फिलिंग उत्पन्न झाली होती. ती मात्र त्याच्या अशा ओरडून बोलण्याने
जरा दचकून उठली. कपाळावर हलक्या आठ्या पडल्या होत्या. तो आणि ती काही बोलणार त्याआधीच कारच्या विंडोवर टकटक आवाज आला. त्याने तिच्यावरून नजर हटवली. बाहेर इरावती, त्याची मॉम, हसतमुखाने उभी होती. रिमेंबर, आय डोंट वॉन्ट एनी मोर ड्रामा. रुहानने खाली उतरताना अगदी हळू आवाजात तिच्या कानाशी येऊन बोलला. आवाजात जरब होती. पुन्हा धमकी. तिचं टाळकं सटकलं होतं. गेट डाऊन. त्याने पुन्हा तिचे ते वटारलेले डोळे पाहून रागात बोलला आणि खाली उतरला. दार उघडताच इरावती हसतमुखाने समोर उभी होती. शिवानीने मोठा सुस्कारा सोडला. चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव लपवून उगाच खोटं हसू आणून ती खाली उतरली. सगळा वाडा बाहेरून रंगीत लाईट्सने झगमगला होता. अगदी कमी वेळात खूप छान सजावट केली होती. शिवानी सगळं निरखून पाहत होती. जुना टोलेजंग वाडा असला तरी आताही सुस्थितीत होता. पाहून मनाला छान वाटलं. शिवानी पापण्यांची उघडझाप करत सगळं कौतुकाने पाहत होती. रुहान मात्र तिच्याकडे न पाहताच झपझप पुढे निघून गेला. साडी सावरत कशीबशी ती निघाली त्याच्या मागे. इरावती आपल्या सुनेच्या स्वागतासाठी अति उत्सुक होत्या. घाईतच पुढे जात आरतीचं ताट हातात घेऊन दारात उभ्या राहिल्या. आईसाहेब अंगावर शाल ओढून आपल्या आरामखुर्चीत बाहेरच बसल्या होत्या. मन शांत झालं होतं. त्यांची आवड आज त्यांची नातसून म्हणून घरात पहिलं पाऊल टाकत होती. आनंद तर होणारच ना. मॉम, व्हॉट इज धिस? इतक्या रात्रीही त्याला घरात जाण्यापासून रोखलं होतं म्हणून अजूनच पारा चढला होता त्याचा. लग्न झालं ना, मग जोडीने आत यायचं असतं. आजपासून कुठे गेले तरी लोढणं सोबतच घेऊन फिरावं लागणार. आम्ही पण भोगलं, आता तुझी टर्न. काका लगेच अतिउत्साहात बोलले. नॉट इंटरेस्टिंग. रुहान बोलून आत जाणार तोच आईसाहेब यांनी त्याला रोखलं. रुहान, रीतीभाती सांभाळणं जाधवांची परंपरा आहे. जे सांगतात ते करा गपचूप. आईसाहेब गरजल्या तसा तो पुन्हा मनाच्या वरून थांबला बाहेर. तशी एका कोपऱ्यात फुगून बसलेल्या काकीने त्यांच्यावर एक जळजळीत नजर टाकली. तसे ते लगेच काही झालंच नाही या आविर्भावात इकडे तिकडे पाहू लागले. रुहानचे बाबा आताही आपल्या अचानक झालेल्या सुनेला पाहत होते. इरावतीने दोघांना औक्षण केलं. शिवानी अगदी उत्तम अभिनय करत होती. नजर खाली झुकलेली होती. खूप गरीब आहे असं पाहणाऱ्याला वाटलं असतं. सुनबाई माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात ये. इरावतीने समोर ठेवलेल्या तांदळाच्या भरलेल्या मापाकडे नजर टाकत सांगितलं. शिवानीने आपला उजवा पाय उचलला. पुन्हा तिचे ते गोरेपान पाय पाहून त्याची नजर तिच्या पायातल्या नाजूक पैंजणवर स्थिरावली. और अब मैदान में उतरे हैं अपने नए खिलाड़ी और इन्होंने अपनी पारी खेलना शुरू ही किया था कि ये लगा सिक्सर. बॉल सीधा बाउंड्री के बाहर. शिवानीने आपल्या नाजूक पायाने अशी काही त्या तांब्याला लाथ मारली की सरळ तांब्या गडगडत हॉलमधल्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचला. तसे सगळेच आ वासून तिला पाहू लागले. बापरे, हा असा गृहप्रवेश असेल तर पुढे काय होईल याची कल्पना न केलेली बरे. काय मग, कसा वाटला शिवानीचा गृहप्रवेश? चला तर मंडळी, कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या. आता निरोप घेते. चला तर, राम राम मंडळी.